जय हिंद परिवार. मी कुमुदिनी मधाळे. आपल्या उपक्रमांतर्गत खास 5 शेर सादरीकरणासाठी मी आपल्याच परिवारातील 5 गजलकारांचे शेर निवडलेले आहेत. प्रथम आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सरांना सविनय वंदन करून मी माझे सादरीकरण घेत आहे. पहिला शेर आहे यशवंत पगारे सर यांचा. पाठीवरती ओझे माझे सीमेवरचे तसेच असू दे. पाठीवरचे ओझे माझे सीमेवरचे तसेच असू दे. सुट्टी घेऊन मनास हलके करण्यासाठी येतो आहे. अतिशय सुंदर भावनिक असा हा शेर. पाठीवरती ओझे माझे सीमेवरते तसेच असू दे. सुट्टी घेऊन मनास हलके करण्यासाठी येतो आहे. खूप छान दादा. यानंतरचा शेर आहे प्रणव बनसोडे उर्फ पिके यांचा. मी वागतो जरासा माझ्या मनाप्रमाणे. मी वागतो जरासा माझ्या मनाप्रमाणे. स्वातंत्र्य पाहिजे बघ प्रत्येक माणसाला. फार सुंदर असा शेर आहे. मी वागतो जरासा माझ्या मनाप्रमाणे. स्वातंत्र्य पाहिजे बघ प्रत्येक माणसाला. तिसरा शेर निलिमाताई कदम यांचा. धर्मापेक्षा महत्व आधी कर्माला द्या. मला अतिशय हा आवडलेला शेर आहे. धर्मापेक्षा महत्व आधी कर्माला द्या. चूल घराची धर्माने बघ पेटत नाही. धर्मापेक्षा महत्व आधी कर्माला द्या. चूल घराची धर्माने बघ पेटत नाही. अतिशय सुंदर ताई शेर. यानंतरचा शेर आहे करण सोळसे यांचा. स्वार्थी बनून नेता शिजवून डाळ घेतो. स्वार्थी बनून नेता शिजवून डाळ घेतो. प्रगती करेल भारत चौरास शोधल्यावर. अतिशय मार्मिक असा हा शेर मला अतिशय आवडलेला शेर आहे. स्वार्थी बनून नेता शिजवून डाळ घेतो. प्रगती करेल भारत चौरास शोधल्यावर. अतिशय वास्तववादी असा हा शेर करण. पाचवा आणि शेवटचा शेर असा आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा. नवरोज ईद होळी सारेच भारताचे. किती सुंदर एकात्मतेचा संदेश देणारा असा हा शेर आहे. नवरोज ईद होळी सारेच भारताचे. ऐक्यात नांदणाऱ्या विश्वास शोधतो मी. नवरोज ईद होळी सारेच भारताचे. ऐक्यात नांदणाऱ्या विश्वास शोधतो मी. अतिशय सुंदर असे हे शेर, मला अतिशय भावलेले असे शेर मी इथे सादर केले आहेत. धन्यवाद परिवार. वंदे मातरम. वंदे मातरम.